राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, आमदार प्रवीण तायडेंची मागणी। बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा निशाणा। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं रसद पुरवली, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र शिवसेना संपत नाही, विनोद घोसाळकरांची टीका। आता रसदीपासून बाहेर या, फडणवीस, शिंदे आणि अजितदादा कामं करतात त्यावर बोला, दरेकरांचं घोसाळकरांना उत्तर। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं, जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी। जळगावच्या तांबापुरा परिसरात 2 गटामध्ये तुफान दगडफेक, 7 ते 8 जण जखमी, क्रिकेट आणि जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती।